बातमी छत्रपती संभाजीनगरमधून छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयानं दिलेली 2800 जन्म प्रमाणपत्र आता बोगस असल्याची माहिती मिळते। छत्रपती संभाजीनगरमधील बोगस जन्म प्रमाणपत्र आता अखेर रद्द करण्यात आलेली आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती सध्या रुग्णालय प्रशासनाकडून अद्याप कोणतंच उत्तर आलेलं नाहीये। तुम्हाला सांगितलं 28 ठिकाणी FIR दाखल झाल्या। आतापर्यंत इथेही संभाजीनगर आपलं सिटी चौक पोलीस स्टेशन त्यांनी 140 वर गुन्हे दाखल केले आणि प्रक्रिया सुरू आहे। मी सगळे दाखले सांगितले की 529 त्यांनी आता रद्द केले आणि बाकी त्यांचा रिव्ह्यू चालू आहे। तसंच आपले जे सरकारी कॉलेज आहे मेडिकल कॉलेज तिथे 4900 लोकांना मग त्यात कुणी असेल मिक्स असेल पण त्यांना कायदा नसताना त्यांना दिले तर त्याचा पण रिव्ह्यू करण्यात। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे सध्या आपल्या सोबत आहे। विजय, घाटी रुग्णालय छत्रपती संभाजीनगर मधल्या मध्यवर्ती भागामधलं हे रुग्णालय आहे। 2800 जन्म प्रमाणपत्र ही बोगस निघतात। या रुग्णालय प्रशासनाकडून अजून कुठलं या संदर्भातलं स्पष्टीकरण किंवा उत्तर आलंय का? नक्कीच जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर मध्ये मागील काही दिवसापासून बोगस जन्म दाखले जे आहे ते वाटप होत असल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या वतीने करण्यात आला होता आणि त्यामुळे मागील काही वेळेस जर पाहिलं त्यांनी छत्रपती संभाजीनगर मध्ये भेट देखील दिली होती घाटी रुग्णालय आणि त्याचबरोबर शिल्लोड या भागामध्ये बांगलादेशी राहत असल्याचं त्यांचं म्हणणं होतं। त्या ठिकाणी बोगस जन्म दाखले प्रमाणपत्र जे आहे ते वाटप होत असल्याचं देखील त्या ठिकाणी किरीट सोमय्या यांचा आरोप होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती जर पाहिलं गेलं तर प्रशासनाला त्यांनी अर्ज देखील केलेला होता। त्यानंतर जर पाहिलं तर प्रशासनाच्या वतीने आता हे संपूर्ण बोगस जन्म दाखले जे आहे त्याची पातळी जी आहे ती सुरू होती। सध्या जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये तब्बल 4900 पैकी 2800 प्रमाणपत्र जे आहे ते आता बोगस आढळले आले आहे। त्यामुळे आता त्या पार्श्वभूमीवरती घाटीकून जर पाहिलं त्यावरती कुठलाही खुलासा जो आहे तो अद्यापही करण्यात आला नाही, कारण जन्म प्रमाणपत्र देत असताना महसूल अधिकाऱ्यांचं त्या ठिकाणी सहमती पाहिजे, मात्र ती नसताना घाटी प्रशासनाने प्रमाणपत्र वाटप केले असल्याचा आरोप जो आहे तो किरीट सोमय्या यांच्या वतीने करण्यात आला होता। तब्बल 2800 प्रमाणपत्र जे आहे ते यामध्ये आढळून आले आहेत। तर सिल्लोडमध्ये देखील मोठ्या पण विजय, ही सर्व जी बोगस जन्म प्रमाणपत्र होती ती नेमकी दिली कोणी? कारण याच्याबद्दल कुणीतरी दिल्याशिवाय ही मिळणार नाहीयेत लोकांना। नक्कीच जर पाहिलं तर हे संपूर्ण बोगस प्रमाणपत्र जे आहे ते घाटीतून वाटप होत असल्याचं म्हणले जात आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती जे आहे त्याला एक समिती गठीत करण्यात आलेली आहे। जे कोणते प्रमाणपत्र बोगस वाटप झालेले आहे त्या संदर्भात देखील एक समिती आहे आणि या समिती आता ते संपूर्ण काम करणार आहे की कोणत्या व्यक्तीला बोगस जन्म प्रमाणपत्र वाटप करण्यात आले, कोणत्या व्यक्तीचे नावं जे आहे ते खाडाखोड असेल किंवा इतर काही त्रुटी आढळत का जन्मपत्र देण्यात आलेले आहे त्या संदर्भात जे पुरावे घेण्यात आलेले आहे ते देखील पातळणी होणार आहे। त्या संबंधी ही समिती गठीत करण्यात आली आहे। त्या समिती गठीत झाल्यानंतर ज्या व्यक्तीने हे बोगस प्रमाणपत्र घेतलेले आहे त्यांच्यावरती देखील गुन्हा दाखल केला जाणार आहे। संबंधित अधिकाऱ्यावरती देखील कारवाई होणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। सध्या त्यामुळे आता या सगळ्या प्रश्नांवरती या सगळ्या मुद्द्यावरती आता नेमकं काय ऍक्शन घेतली जाते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या अधिक माहितीबद्दल।